नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। राष्ट्रीय मजदूर दिनाच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कामगार मेळाव्याचे राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जी संजीवा रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन। पुणे मनपा नगरसेवक माननीय श्री दीपक भाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी राबवण्यात आले विविध उपक्रम। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे शहर ठरले उणे, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांची टीका। आणि रंगत संगत प्रतिष्ठान आणि साहिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय काव्य महोत्सव 2011 चे आयोजन। ग्रामीण महाराष्ट्राचे जीवन दर्शन 550 अस्सल लोककलाकारांनी साकारलेला आनंद मेळा सिंहगड पायथ्याला 22 एप्रिल पासून आपल्या पुण्यात। राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कामगार मेळाव्याचे राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जी संजीव रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या मेळाव्यात कामगारांना नोकरीची हमी मिळावी, ग्रॅच्युइटी 15 ऐवजी 30 दिवसांची मिळावी, पीएफ 12 ऐवजी 15% मिळावा, मालकांनी कामगारांना भागधारक म्हणून सामावून घ्यावे आणि नफ्याची समान वाटणी करावी, निवृत्तीची वयोमर्यादा 65 करावी अशा मागण्या करण्यात आल्या। राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। मेळाव्याचे उद्घाटन खासदार डॉक्टर रेड्डी यांच्या हस्ते झाले। राज्य इंटकचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड, आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, दीप्ती चौधरी, महिला आघाडीच्या अध्यक्षा भाग्यश्री भुरके, चंद्रकांत छाजेड, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष देवीदास भन्साळी, कामगार नेते नरेंद्र पाटील, ॲडव्होकेट जयप्रकाश पवार आदी उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश युवा इंटकचे अध्यक्ष कैलास कदम यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते। डॉक्टर रेड्डी म्हणाले की महात्मा गांधी यांच्या विचाराने इंटकची स्थापना झाली असून भविष्यात याच विचाराने काम करणार आहे। कामगारांच्या हक्कांसाठी संघटना लढत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले। आमदार दीप्ती चौधरी, मोहन जोशी, देवीदास भन्साळी, राजीव खराडे यांनी मनोगत व्यक्त केले। माथाडी कामगारांना किमान वेतन लागू करा अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली। कामगार कायदे पाळले जात नसल्याचे कैलास कदम यांनी प्रास्ताविकात सांगितले। कामगार क्षेत्रात योगदान देणारे नरेंद्र पाटील, नंदा भोसले, SP पंडित, राजू खराडे, अरुण बोराडे, शिशुपाल सिंग तोमर, DA गावडे, विलास देशपांडे, यासेर खान, बाबा कांबळे, नंदकुमार सातुर्डेकर तसेच क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल नितीन घुले, आदित्य राऊत यांचा खासदार डॉक्टर जी संजीवा रेड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। संदीप चाकोरे यांनी सूत्रसंचालन केले तर ॲडव्होकेट राहुल म्हस्के यांनी आभार मानले। पुणे मनपा नगरसेवक माननीय श्री दीपक भाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले। दिनांक 4 मे रोजी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय श्री दीपक भाऊ मानकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये मोफत वाहन प्रदूषण चाचणी, कार्ड वाटप इत्यादी उपक्रमांचा समावेश होता। श्री मानकर यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। त्यांना अनेकांनी शाल, पुष्पगुच्छ, हार, श्रीफळ देऊन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। श्री अंकुश काकडे, श्री कैलास कदम तसेच कबड्डीपटू दीपिका जोसेफ इत्यादी मान्यवरांनी श्री मानकर यांचे दीर्घायुष्यासाठी अभिष्टचिंतनही केले। ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले। त्याचप्रमाणे वृद्धांबरोबरच बालगोपालांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या। याचबरोबर वाढदिवसानिमित्त श्री मानकर यांची शैक्षणिक साहित्याने तुला करण्यात आली आणि हे शैक्षणिक साहित्य वारजे येथील फळणीकर मेमोरियल फाउंडेशनचे आपले घर या मुलांच्या शैक्षणिक संस्थेला अर्पण करण्यात आले। या स्तुत्य उपक्रमाने लहान मुलांचे चेहरे आनंदाने उजळून गेले। समोर एक मिनिट।
तिकडे पार्सल करा पलीकडे लावतो ओके सर नमस्ते. हाँ सर देतो दत्ताभाऊ 2 मिनिटं. हा घेतो एक मिनिट फोटो समोर बघा ओके विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे शहर उणे ठरल्याची टीका शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुण्यातील ससून रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी 20 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. या व्यतिरिक्त अधिवेशनात पुणे हे उणे ठरले अशी टीका शिवसेनेच्या पुणे जिल्हा प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. आमदार डॉक्टर गोरे म्हणाल्या की हे अधिवेशन शेकडो घोटाळे आणि पाण्यासारख्या नैसर्गिक संपत्तीवर दरोडे टाकणारे ठरले. सामान्य शेतकऱ्यांना कोर्टात पाण्याबाबत दाद मागण्याचा अधिकार नाकारण्यात आला. जलनीतीमध्ये अनेक चुका असून ती लोकाभिमुख आणि पारदर्शी करण्याची गरज आहे. पुणे शहरात नागरीकरण वेगाने होत असल्याचे शासनाने मान्य केले आहे. मात्र उजनीच्या पाण्याचे प्रदूषण, पुण्याची वाहतूक व्यवस्था, आरोग्य, अन्न आणि नागरी पुरवठा याबाबत कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. जैतापूरमधील पोलीस गोळीबारात तबरेज सायकर मृत्युमुखी पडल्यानंतर हा गोळीबार योग्य असल्याचे शासनाने स्पष्ट केले. हा अधिवेशनातील सर्वात काळाकुट्ट क्षण असल्याचे डॉक्टर गोरे यांनी नमूद केले. समितीचा जेव्हा तपशील समोर आला त्यावेळेला सुद्धा आणि आजही हे विधेयक जेव्हा विधानसभेत परत पाठवण्यात आलं त्याच्यात फार एक भयंकर कलम आहे आणि कुठलंच कोर्ट त्या कलमाला मान्यता देऊ शकत नाही की एखाद्या शेतकऱ्याला या पाणी वाटपाच्याबद्दल आक्षेप असतील तर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या कोर्टात न जाता त्या व्यक्तीला उच्च न्यायालयात जावं लागेल.
म्हणजे कुठेतरी एखाद्या छोट्या खेड्यातल्या शेतकरी उच्च न्यायालयापर्यंत पोहोचत असताना किती तग धरू शकेल. खरं तर हा कायदा कोर्टामध्ये टिकणारच नाही आहे, परंतु एक बेकायदेशीर कायदा पास करण्याचं काम बहुमताच्या जोरावर विधिमंडळात करण्यात आलं असं आम्हाला निश्चितपणाने वाटतं. जलनीतीच्या बद्दल जसा हा प्रश्न दिसतोय, त्याचबरोबर पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नागरीकरण वेगाने होत असताना सातत्याने मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री उल्लेख करतात की नागरीकरण वेगाने होत आहे, परंतु उजनीच्या पाण्याचं प्रदूषण जे झालेलं आहे तर त्याचा परिणाम फक्त ते उजनीच्या पाण्याचं प्रदूषण नाही आहे, तर पुणे शहराच्या लगतच्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या पुढे जाऊन विमेला मिळाल्यावर त्या जवळजवळ 300 गावं, अनेक नगरपालिका आणि अनेक महानगरपालिका यांच्या परिसरातलं हे पाणी प्रदूषित झालेलं आहे. आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्याच बरोबर खरं तर हा राज्यस्तरावरचा प्रश्न आहे की पाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने युद्ध पातळीवरती निधी या सगळ्या नगरपालिका, जिल्हा परिषदांमधली गावं आणि महानगरपालिका यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे, परंतु त्याला अगदी अतिशय थोड्या प्रमाणात आपल्याला गती मिळालेली दिसते. माझीच लक्षवेधी होती उजनीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये, त्याच्यावरती सरकारने उत्तर दिलं की आम्ही पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु त्याला अजूनही प्रत्यक्षात गती कसं मिळणार हे चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. जसं जसं सरकार पहिल्या 60 दिवसाच्या टप्प्यामध्ये विरोधक आक्रमक झाले त्यावेळेला शिवसेनेच्या आणि काही भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं. रंगत संगत प्रतिष्ठान आणि साहिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय काव्य महोत्सव 2011चे आयोजन करण्यात आले आहे. रंगत संगत प्रतिष्ठान आणि साहिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी राज्यस्तरीय काव्य महोत्सव शनिवार दिनांक 7 मे आणि रविवार दिनांक 8 मे 2011 या दिवशी महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक रोड येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शनिवार दिनांक 7 मे रोजी संध्याकाळी 5:30 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ गीतकार आणि कवी श्री प्रदीप दवणे यांच्या हस्ते होणार असून यावेळी ज्योतिष शास्त्रज्ञ आणि कवयित्री प्रतिभाताई शाहू मोडक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर 6:30 वाजता काव्य संध्या हे निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून यामध्ये उद्धव कानडे, प्रभा सोनावणे, शिवप्रिया सुर्वे, अशोक गुप्ते, डॉक्टर सुधा कांकरिया यांच्यासह विविध ठिकाणचे कवी आणि कवयित्री सहभाग घेणार आहेत. रविवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नवोदितांची काव्य स्पर्धा, मान्यवर कवींच्या मुलाखती, अनुवादित कवितांचे मराठी काव्य जगतातले स्थान आणि काव्य वाचन इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सायंकाळी 6 वाजता ज्येष्ठ कवयित्री श्रीमती सरिता पत्की यांना काव्यजीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कायदेतज्ञ, लेखक आणि कवी ॲडव्होकेट BE आव्हाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून सायंकाळी 7 वाजता काव्य स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.